मला काय समजून सांगत होता, किती समजून सांगत होता, एका क्षणात सगळं डोळ्यासमोर आलं. आणि मला तेव्हा समजलं की अरे हा आउटडेटेड झालेला कॅमेरा मी घेऊन आलो, 2,500-3 हजाराचा होता. तो 1,000 रुपयाला जरी म्हणला असतो, मी 1350 मध्ये मी आलो घेऊन, तो 1,000 रुपयाला जरी म्हणलो असतो तरी त्याने तो दिला असता. नमस्कार, पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थंबनेलमधून तुम्हाला विषय आजचा समजलाय. सेल, डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 30% डिस्काउंट, हे आपल्या सगळं परिचयाचं नाही का. आज थोडंसं मी ॲक्च्युली याच्या पाठीमागची एक व्यापाऱ्यांची थेअरी तुम्हाला समजवणार आहे आणि त्यामधून आपण कुठे कधी फसतो आणि तो फसलेला अनुभवही मी सुद्धा फसलो आहे अर्थातच. कारण सेल म्हटलं की आपली सायकॉलॉजी त्या दिशेने स्वस्तात मस्त अशा टाईपची होऊन तिकडे धावते. त्यात दोष तुमचा नसतो, दोष त्या व्यापाऱ्यांचाही नसतो, पण हे फसगत होते हे नक्की माझ्या बाबतीत झाली. तो अनुभव मी शेवटी शेअर करतोय. पण त्याआधी या सेलच्या संदर्भात काही गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो. मला सांगा तुम्ही, हा सेल जो आहे तो वस्तूंचा सेल व्यापारी का लावतो, डिस्काउंटमध्ये वस्तू का विकतो, कधी विचार केलाय? तुम्ही म्हणाल हो आम्हाला माहिती आहे, सर्वसाधारण ते अट्रॅक्ट करण्यासाठी सेल सगळीकडे छापतात, सगळीकडे बॅनर लावतात किंवा काही त्या म्हणजे रेडीमेड असे पिक्चर्स असतात ते लावतात. सगळं काय असतं ते त्या ह्याच्यासाठीच असतं, म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करावं. बरोबर अगदी. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी आता इथे एक 2-3 पॉईंटची इथे ओळख करून देतो, 2-3 पॉईंट इथे डिस्कस करतो की त्या पॉईंटमुळे हे व्यापारी जे आहेत ते सेल लावतात. मग ते कोणते पॉईंट आहेत माहिती आहे तुम्हाला? त्यातला पहिला पॉईंट सांगतो. पहिला पॉईंट असतो तो म्हणजे जुना स्टॉक विक्रीला काढून तो मोकळा करणे. तुम्ही म्हणाल जुना स्टॉक, हो बऱ्याच वेळा असं होतं की नवनवीन माल येत असतो आणि तो माल जो आहे तो पाठीमागे राहतो आणि मग तो जुना होत कधी कधी असं होतं की तो ट्रेंडच्या बाहेर जायला लागतो आणि मग अशा वेळी जे अडकलेलं जे त्यांचं भांडवल असतं ते बाहेर काढण्यासाठी त्यांना तो सेल लावावा लागतो. जुना म्हणजे वापरलेला वगैरे किंवा अगदीच त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहे किंवा त्याच्यामध्ये डिफेक्ट आहे असा माल तुम्ही समजू नका, परंतु तो जुना झालेला माल, जुना झालेला स्टॉक तो बाहेर काढण्यासाठी व्यापारी जो आहे तो सेल लावतो. दुसरी गोष्ट, आणखीन कशासाठी तो सेल लावतो? लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणजे आपल्या दुकानाकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आणि त्या अट्रॅक्शनमधून जेवढा काही मास बिझनेस करता येईल. कारण कसं असतं, सर्वसाधारण तुम्ही दुकान जर एखादं उघडं बघितलं पण तिथे असा सेलचा वगैरे किंवा डिस्काउंटचा जर तुम्ही बॅनर बघितला नाही तर तुमची जाण्याची लगेच इच्छा होत नाही. बरोबर ना? अगदी तेच कारण आणि तीच सायकॉलॉजी जी आहे ती व्यापारी ओळखतात आणि ते बाहेर त्यांच्या दुकानच कशाला, अगदी मॉलमध्ये सुद्धा मोठमोठे बॅनर तुम्हाला लावलेले दिसतात की अमुक या वस्तूंवरती इतका डिस्काउंट आहे, अमुक ही वस्तू एवढ्या स्वस्त मिळते आहे, मूळ किंमत एवढी आहे आणि एवढ्या किमतीमध्ये मिळते आहे. अशा प्रकारच्या अनेक ॲडव्हर्टाईज तुम्ही बघता आणि तुम्ही तिथं खरेदी करता. बरं ठीक आहे, म्हणजे अट्रॅक्ट झालो. आता तिसरा मुद्दा काय, का सेल लावला जातो? महत्त्वाचा सगळ्यात विषय सांगतो. ही एक प्रॉफिट कमवण्याची एक वेगळी सायकॉलॉजी व्यापाऱ्यांची आहे आणि ती असते. बरं महत्त्वाचं, आता मी हे जे पॉईंट डिस्कस करतोय ना त्यामधून व्यापाऱ्यांना मी दोष देणार नाही आणि ग्राहकांनाही दोष देणार नाही, परंतु आपण काय करावं, अशा वेळी काय करावं? व्यापारी व्यापार करतो आहे, त्याला त्याचा माल विकायचा आहे, त्याला त्याचा प्रॉफिट काढायचा आहे, त्याला त्याचं अडकलेलं जे भांडवल आहे ते बाहेर काढायचे, त्यामुळे तो ह्या असल्या प्रकारच्या युक्त्या क्लुप्त्या वापरणारच आहे. मग आपण सामान्य वर्ग म्हणून त्याकडे किती धावावं, त्यामागे किती धावावं, किती आपण अट्रॅक्ट व्हावं, हा जो आहे ना तो विषय इथे आहे. आता राहिला तिसरा विषय, मी तुम्हाला सांगत होतो की का हा सेल लावला जातो. प्रॉफिट कमवण्यासाठी. मी ह्या आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे. प्रॉफिट कमवणं हे का, तर त्याचं भांडवल आहे, त्याने ते इन्व्हेस्ट केलेलं आहे, मग ते प्रॉफिट कसं कमवलं जातं सेल लावून. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 100 रुपयाची वस्तू आहे, ती 100 रुपयाला न विकता तो जेव्हा 130 रुपयाला विकतो किंवा 140ला विकतो, 150ला विकतो, त्यावेळी त्याला तो 50 रुपये प्रॉफिट होत असतो. बरोबर? अगदी एवढा मोठा 50% प्रॉफिट हा विषय
काही वस्तूंमध्ये असेल, काहीमध्ये नसेल. अगदी 10-20% प्रॉफिटवरती सुद्धा बिझनेस करावा लागतो. पण आपण एक उदाहरणासाठी समजूया की 50% मला प्रॉफिट कमवायचं आहे, 150 रुपयाला ती वस्तू लावायची. तो काय करतो माहिती आहे? तो 175 त्याच्यावरती किंमत छापतो आणि त्याच्यावरती फुली मारतो आणि बाजूला लिहितो 150 रुपये. मूळ किंमत 175 सांगतो आणि विकतो कितीला? 150 रुपयाला. पण खरी किंमत त्या वस्तूची किती असते? 100 रुपये. म्हणजे तो 50 रुपये ऑलरेडी काय करतो? त्यामधून प्रॉफिट कमवून मोकळा होतो आणि ग्राहकालाही असं वाटतं की 175ची वस्तू जी आहे ती मला कितीला मिळाली? 150 रुपयाला मिळाली. तोही खुश असतो आणि हाही खुश असतो. हाही त्याच्यामधला एक फॅक्टर आहे की ज्यामुळे सेल लावला जातो. आता मग आणखीन एक म्हणजे महत्त्वाचा विषय, मगाशी बोलता बोलता म्हटलं की ट्रेंडच्या बाहेर जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत. ट्रेंडच्या बाहेर म्हणजे काय? ही वस्तू आता पुन्हा जास्त वापरली जाणार नाही, मग ती विकलेली बरी म्हणून तो व्यापारी सेल लावतो, असं सुद्धा घडतं. आणि ह्याच्याच रिलेटेड माझा अनुभव आता तुमच्याशी मी शेअर करतोय. नक्की आणि काळजीपूर्वक ऐका. 2005च्या दरम्यानची गोष्ट असेल. आज जवळजवळ 20 वर्ष झाली. दिवाळीचा पिरियड होता. दिवाळीच्या त्या माहोलमध्ये खरेदी विक्री फार होते, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि मी ठाण्यामध्ये होतो तेव्हा, आणि ठाण्यामधून पुण्यामध्ये आलो, पुण्यामधून मी गावाकडे निघालो होतो. आणि झालं असं की दिवाळीसाठी म्हणून एक मला कॅमेरा घेऊन जायची इच्छा होती. मला आजही ते दुकान, ती इलेक्ट्रॉनिक पेठ, ते दुकान, तो दुकानदार, त्या दुकानाच्या बाहेर लावलेल्या त्या सेलच्या पाट्या, त्यावेळी ते झेरॉक्स काढून छापून लावलेलं होतं सेल म्हणून, कॅमेरावरती विशेष सवलत, हे मला आजही आठवतं. आणि हे आठवण्याचं कारण काय की तो सेलचा विकत घेतलेला स्वस्तातला कॅमेरा माझ्या मनावर इतका कोरला गेला की त्यानंतर काय घडलं हे पुढे ऐका. मी पुण्यामध्ये आलो. त्या इलेक्ट्रॉनिक पेठेमध्ये त्या दुकानाच्या समोर बघितलं विशेष सूट कॅमेरांवर सेल ऑफर वगैरे वगैरे. दुकानामध्ये गेलो, कॅमेरा विचारला. हा कॅमेरा जो आहे तो मला पाहिजे. अच्छा ठीक आहे. त्याने तो कॅमेरा दाखवला. त्या कॅमेरावरती, त्या बॉक्सवरती किंमत होती 3,500 रुपये. आणि तो मला कितीला द्या? मी म्हटलं कितीला आहे? तो म्हटला सर 3,500ला हा कॅमेरा आहे, तुम्हाला मी हा 1,500मध्ये देतोय. मी म्हटलं एकदम 50%, म्हणजे जवळपास 50% किंमत. तो म्हटला हो सर, कारण हा स्टॉकमध्ये आमच्या खूप लॉटमध्ये आलेला आहे. आता त्याने त्याची बिझनेस स्ट्रॅटेजी वापरली. तर म्हटलं हा लॉटमध्ये खूप आलेले आहेत आणि आम्हाला समोरून ऑफर आहेत ना, कॅमेराच्या कंपनीकडून ऑफर आहेत, जास्तीत जास्त सेल करा, तुम्हाला आणखीन वगैरे वगैरे. त्याने त्याची मार्केटिंग पूर्णपणे माझ्या पुढे मांडून ठेवली. मलाही थोडा वेळ कळे ना, अगदी मिश्किल माझा स्वभाव, म्हणून मी त्याला म्हटलं अरे हा जुना तर मला कॅमेरा देणार नाही ना, म्हणजे अरे एवढा स्वस्त असा कसा काय? तर तो म्हटला सर तुम्ही हा कॅमेरा फक्त ओपन पीस आहे दाखवण्यासाठी, तुम्हाला आम्ही बॉक्स पॅक, पेटी पॅक जो आहे तो पीस देणार आहोत, तुम्ही इथं चेक पण करू शकता आणि नंतरच घेऊन जाऊ शकता. मला आता बोलायला चान्स नाही. मी म्हटलं ठीक आहे चला. त्या 1,500च्या किमतीमध्ये सुद्धा 100-200चं बार्गेनिंग मी केलं आणि 1,300-1,500 रुपयाच्या आसपास मी तो कॅमेरा घेतला. कॅमेराच्या कंपनीचं नाव मी सांगत नाही, खूप फेमस कंपनी आहे. कॅमेरा घेतला, त्यासोबत मला लगेच कोडॅकचे रोल यायचे बघा त्यावेळी. तो रोल पण त्याने मला फ्री ऑफ कॉस्ट दिला त्यावेळी. आणि तो रोल टाकून घेतला आणि म्हटलं सर एक फोटो पण काढून बघा. त्याने एक असा फोटो काढून दाखवला. हां बघा आला का, म्हणजे दिसला का? हो सर बरोबर. एकूण सगळं काही स्मूथली चाललं होतं, व्यवस्थित. मी पैसे पे केले आणि घरी घेऊन आलो खुश आनंदात. का? जवळजवळ बॉक्सवरची किंमत 3,500 होती, पण तुम्हालाही माहिती बॉक्सवरची किंमत जी आहे ती कन्सिडर होत नाही. किमान हा विचार माझ्या मनात आला, 2,500-3,000चा मोबाईल मला 1,500त मिळाला. बहुत मतलब हे असं कसं काय? पण ठीक आहे, मिळाला तर मिळाला. आता खरी गंमत पुढे ऐका. दिवाळी आली. दिवाळीमध्ये मी सगळे फोटो काढले, म्हणजे अगदी पहिल्या आंघोळीपासून कोण फटाकडा वाजवते, काय करते वगैरे, संध्याकाळचे, सकाळचे, दुपारचे, जवळजवळ बरेच फोटो काढले. त्यावेळी त्या रोलमध्ये 36 फोटो यायचे. हे जुन्या लोकांना माहिती असेल, कारण आजकाल मोबाईलचा वापर व्हायला लागला आहे. त्यामुळे मोबाईलवाल्या क्लिक करणाऱ्या लोकांना तो अनुभवता येणार नाही. मग तो रोल संपल्यानंतर ते 36 फोटो मी, आता ते धुवून यायचे ते सगळे, तुम्हाला माहिती असेल.
विशेष पेपरवरती, त्याचा एक कोडॅकचाच पेपर होता असं मला आठवतं आहे. आणि मी ते तो रोल घेऊन फोटो धुवायचे म्हणून फोटोग्राफरकडे गेलो. खास फोटोग्राफर आमच्या तालुका लेवलचा, तालुका प्लेस आहे माझं गाव. तिथे गेल्यानंतर मी म्हटलं मला रोल धुवून पाहिजे, मला फोटो अर्जंट वगैरे पाहिजे असं तसं सांगितलं. त्याने माझ्याकडे एकदा बघितलं. मला म्हटलं, दादा म्हटलं हे आपण काम बंद केलं की? मी म्हटलं बंद केलं? म्हटलं अख्ख्या आपल्या गावामध्ये तुम्हीच तर सगळ्यात चांगलं जास्त काम करणारे आहात आणि हे काम बंद केलं म्हणजे काय? तो म्हटलं हे आता वापरतो कोण? म्हणजे अहो हे आता रोल जो आहे ते रोलच्या कॅमेराने फोटो काढायचे आणि ते धुवायचे, त्याची प्रिंट काढायची, हे आता कोण करतं? मी म्हटलं काय बोलता? म्हणजे मला समजलंच नाही थोडा वेळ. बघा विशेष. मग आता कुठे हे तुम्ही बंद केले म्हटल्यानंतर आता हे मी जाऊ कुठे? तर तो म्हटला आता इथं आपल्या गावात कुठेही नाही आहे, तुम्ही एक काम करा, मला हे द्या, 36 फोटो आहेत, त्यापैकी जे येतील त्याचे पैसे मी घेईन, पण हे आपल्या जिल्हा लेवलला, जिल्हा प्लेसला तुम्हाला हे जाऊन मला द्यावे लागतात आणि मग तिथून जे फोटो तुमचे क्लिअर येतील त्याचे पैसे पे करावे लागतील. मी म्हटलं ठीक आहे चालेल, तेवढी तरी सवलत वाटली मला. बरं ठीक आहे, पण त्याचे आता 15 रुपयाला जर कॉपी असेल तर त्याने प्रत्येकी एका कॉपीवरती मला 10 रुपये एक्स्ट्रा लावले, कारण जाण्या येण्याचा खर्च. बरं ठीक आहे म्हटलं. म्हणजे आता एका शब्दात सांगू का, म्हणजे ते म्हणतात ना 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, हा प्रकार आता माझा होत होता. असो म्हटलं ठीक आहे, दिले. ते कधी येतील म्हणून 2 ते 3 दिवस लागले. त्या 3 दिवसानंतर मला ते फोटो मिळणार होते. मी गेल्यानंतर मग ते विचारलं किती झाले, त्यातले 26 फोटो बरोबर आले. 26 फोटोचे पैसे मी दिले आणि जाता जाता माझ्या डोक्यात एक पाल चुकली. मी म्हटलं अरे विचारून तरी घेऊया नेमकं याने काम बंद का केलं. आणि मला तिथे खऱ्या अर्थाने काय सांगतो फील झालं ते आता ऐका. तो म्हटलं सर दादा म्हटलं हा प्रकार जो आहे ना तो 4 महिन्यापूर्वीच मी मशीन जी आहे ती बंद केली. म्हटलं मशीन बंद केली, मग आता नेमकं काय कसं काय? तर म्हटलं आता हे कॅमेरे बंद व्हायची पाळी आली आहे आणि आता डिजिटल कॅमेरे वापरायला चालू झाले लोक, आणि हा आता रोल वगैरे जे आहे ते तर बंद होणारच आहे. मी म्हटलं होय का? त्यावेळी माझ्या म्हणजे म्हणतात ना एक शॉकिंग आणि असं एक फिलिंग आलं, अच्छा म्हणजे ही बात आहे काय. मग त्या क्षणाला मला ते पुणे आठवलं, ती पुण्याची ती इलेक्ट्रॉनिक पेठ आठवली, त्या दुकानाच्या बाहेर लावलेले सेलचे सगळे छापलेले ते बोर्ड आठवले, ती लावलेली कागदं आठवली, विशेष सूट कॅमेरांवरती ते आठवलं. आतमध्ये गेलो, तो कॅमेरा विकणारा तो दुकानदार मला काय समजून सांगत होता, किती समजून सांगत होता, एका क्षणात सगळं डोळ्यासमोर आलं. आणि मला तेव्हा समजलं की अरे हा आउटडेटेड झालेला कॅमेरा मी घेऊन आलो, 2,500-3 हजाराचा होता. तो 1000 रुपयाला जरी म्हणला असतो, मी 1350 मध्ये मी आलो घेऊन, तो 1000 रुपयाला जरी म्हणलो असतो तरी त्याने तो दिला असता. का? कारण त्याला त्या सेलच्या नावाखाली आउटडेटेड झालेली वस्तू जी आहे ती बाहेर काढायची होती आणि त्यात मी फसलो होतो. आता मला माहिती आहे की असा हा प्रकार जो आहे तो आयुष्यात प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी होतो. माझी फक्त एवढीच एक इच्छा आहे की असा जर प्रकार सेलच्या नावाखाली, म्हणजे मी त्या दुकानदारालाही दोष दिला नाही. का नाही दिला? त्याचा तो बिझनेस आहे, त्याला ते स्वतःचं भांडवल बाहेर काढायचं आहे, त्यातून त्याला काही 4 पैसे कमवायचे आहेत, तो ह्या युक्त्या वापरणारच. पण अशा ह्या सेलचा जो मार्ग आहे, डिस्काउंटचा जो मार्ग आहे, तो खरोखरीच फायद्याचा असतो का नुकसानीचा असतो, तोही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी. याचा विचार आणि याचा विषय तुम्ही कमेंटमध्ये लिहा नक्की. तुमच्या बाबतीत जर कधी असाच म्हणजे मी सेल लागलाय म्हणून एखादी किंवा खूप डिस्काउंट मिळतोय म्हणून एखादी वस्तू विकत घेतली आणि ती डिफेक्टिव्ह निघाली किंवा ती मला अगदी म्हणजे उपयोगीच नाही अशी झाली किंवा फार कमी वेळेमध्ये ती खराब झाली, असं जर झालं असेल तर नक्की कमेंटमध्ये थोडक्या शब्दात लिहा. तुमचं स्वागत आहे. आता हे मी का सांगितलं, हा विषय मी का केला, मग करायचं काय हा प्रश्न आला असेल. माझं साधं सिंपल त्यावेळीपासून जे मत झालं ते फायनल एक मत आहे की 4-6 महिने किंवा वर्षभराच्या आतमध्ये ज्या वस्तू आपल्याला वापरून फेकून द्याव्या लागल्या तरी चालतील,
अशा वस्तू तुम्ही सेलमध्ये घ्या, ज्या कमी किमतीमध्ये मिळतात, हरकत नाही. पण ज्या वस्तू तुम्हाला 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष म्हटलं तरी वापरायच्या असतील, त्या चांगल्या आणि ब्रँडेड वस्तूच तुम्ही विकत घ्या. या मतावरती मी ठाम झालो आणि त्यानंतर कुठल्या वस्तूंचा सेल लागला आहे याच्यावरती मी ठरवतो आता की ही वस्तू सेलमध्ये घ्यायची की विदाऊट सेल घ्यायची. जर इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्याही या सेल संदर्भातला एखादा अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा. इतक्या वेळ तुम्ही माझा अनुभव आणि ह्या सगळ्या सेलबद्दलच्या माहिती ऐकण्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी न विसरता आपला असाच एखादा सेलचा अनुभव जो आहे तो लिहायला विसरू नका. काळजी घ्या आणि सेलच्या मागे डोळे झाकून धावू नका. धन्यवाद.